नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर वसलेले आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, पारस औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पारस हे औष्णिक विद्युत केंद्र अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, देऊळगाव रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? देऊळगाव रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर देऊळगाव रेहेकुरी हे अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, या विद्यापीठाची स्थापना ही सन 1988 मध्ये यशवंतराव चव्हाण या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंग यांच्यामुळे सह्याद्री पर्वत यांची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? शेरवली हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, शेरवली हे महर्षी कर्वे या समाजसुधारकाचं ते जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? यशदा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी या ठिकाणी यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, यशदा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय
अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एका जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रशियाचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता प्रति चौरस खालीलपैकी किती होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, भारतामध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार 382 एवढी लोकसंख्येची घनता होती। प्रश्न क्रमांक 17, मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मल्याळम ही केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात, लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? लुनी ही नदी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, लुनी ही नदी राजस्थान या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? सोयाबीनचे उत्पादन सर्वात जास्त करणारे राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन हे मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती एक क्रांती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची नील क्रांती ही मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे। प्रश्न क्रमांक 21, कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यात? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर हा तामिळनाडू, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी तामिळनाडू राज्यामध्ये पेरांबूर हा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खां। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, उस्ताद बिस्मिल्ला खां हे शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 25, गोल घुमट हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? गोल घुमट हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? गोल घुमट। तर विद्यार्थी मित्रांनो, गोल घुमट हे विजापूर कर्नाटक या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 26, सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता आहे? सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता तारा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे। सूर्याला सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात, नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहते? नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी कोणत्या एका देशामधून वाहते? तर विद्यार्थी मित्रांनो, इजिप्त या देशामधून नाईल ही नदी वाहते। प्रश्न क्रमांक 28, भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती? भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या 52 एवढी समवर्ती सूचीमध्ये संख्या ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 19, भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या वर्षी जिल्हा अधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1772 मध्ये सर्वात प्रथम जिल्हा अधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 30, पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? तर वर्ग 1चं ते पद आहे। प्रश्न क्रमांक 31, धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? जर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कॉमेंट करून सर्वांनी सांगायचं। धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील।